शुभेच्छा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार सागर पाटील. पहिलाच बॉल लो फुलटॉस होता, ऑफसाइडला केलाय. कॅप सिलेक्शन करण्याचा प्रयत्न चेंडू वेगाने चाललाय. पहिल्याच बॉल वरती दमदार रुबाबदार शानदार चौकार. चौकाराला फलंदाज राकेश पोर्जीच्या बॅटमधून वैयक्तिक संघाचा अकाउंट 4 धाब्याने ओपन केलाय. सेकंड बॉल केला प्रहार. अटॅकिंग क्रिकेट करत असताना ओहो तिथे गेले चुकी क्षेत्ररक्षकानं आणि जिथे मी 6 धाबा ठोकलाय राकेश पोर्जीना षटकार. आमचे आदरणीय सन्माननीय गोल्डन मॅन योगेश दादा गरज साहेब मॅच आनंद घेतात आणि किशोर दादा पोर्जी यांचे भरपूर जवळचे मित्र आहेत. त्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात, मॅच आनंद घेतात. योगेश दादा गरज साहेब तुमचं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत व्यक्त करतो. 5 साई मॅच इम्पॉर्टंट त्याच्यासाठी भरपूर चांगलं खेळ साकारते सध्या राकेश पोर्जी. पॉवर सर्कलच्या ओव्हर मध्ये दमदार बॅटिंग करत असताना सध्या डान्स टीमसाठी पुन्हा प्रहार केलाय. आता समालोचक कक्षाला मानवंदना देत असताना एक टप्पा पाऊस ओव्हर द रोप आज चौकार. बोला जय. आमचे डॉक्टर नक्कीच सुनील मुंबईकर या ठिकाणी आले. तर सुनील दादा आपलं मनापासून हार्दिक स्वागत. क्रिकेट वरती त्यांचं भरपूर प्रचंड प्रेम आहे. पहा आपण प्रत्येकाला सॉरी बोलू शकतो परंतु ज्यावेळेस डॉक्टर सॉरी बोलतात खेळ खतम. 5 चांगले खेळ साकारते सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाज राकेश पोर्जी. त्याच्या बॅटमध्ये आपण 2 चौकार 1 षटकार पाहिला आणि संघाची धावसंख्या टोटल फलकावरती पाहायला मिळेल 14 या आकड्यावरती बॅटिंग करत असला धानसर. पुन्हा ऑफसाइडला इनसाइड आउट. पॉवर सर्कलचा षटक पॉवरफुल बॅटिंग अगदी ओपनिंग ब्लास्ट करत असला फलंदाज राकेश पोर्जीच्या बॅटमधून हा सलगचा दुसरा चौकार. आक्रमण पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात करून देत असताना फलंदाज राकेश पोर्जी चेक डान्स टीम साठी संघ जाऊन पोहोचला 18 या आकड्यावरती. पुढचा बॉल थोडासा लेटकट खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे मात्र बॅटची एज घेत असताना रिस्ट्रिक्शननं पकडले चल जिथे संपला फलंदाज राकेश पोर्जीचा केला पहिला धक्का बॅटिंग करत असताना जय गणेश डान्स टीमला. मैदान सोडावा लागला जिथे पहिला धक्का बॅटिंग करत असताना जय गणेश डान्स टीमला चांगला स्टार्ट दिला. राकेश पोर्जीला वैयक्तिक 18 धाब्यांचं योगदान दिला. त्याची विकेट मैदानातून बाहेर झाली जिथे पहिला धक्का डान्स टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झाला बारक्या पोर्जी हा फलंदाज. गोलंदाज तयार पुन्हा एकदा सागर पाटील. थोडासा रिदम चुकला. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सेट होईल. 4 षटकांची मॅच इम्पॉर्टंट आहे आणि इम्पॉर्टंट मॅच मध्ये भरपूर चांगलं स्टार्ट जरूर मिळाला जय गणेश डान्स टीमला. मात्र बॅकअप देण्याचा प्रयत्न करतोय सागर पाटील एक अष्टपैलू खेळाडू आणि त्यांना अखेर काय विकेट घेतली फलंदाज राकेश पोर्जीची. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला. लेंथ लाईन चांगली होती. योग्य लाईन योग्य दिशा अशी गोलंदाजी. अंतिम बॉल फेकला डॉट. पहिल्या षटकाचा केस समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीत जय गणेश डान्स संघ एक बाद 18 या आकड्यावरती. अप्रतिम लाजवाब पारदर्शक नेत्रदीपक असं आयोजन या ठिकाणी पाहतोय. श्री छत्रपती ट्रॉफी 2025 हा
धमाका आणि अद्याप देखील सर्व क्रीडारसिक मॅचचा आनंद घेतात त्यांचं मनापासून आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागतम स्वागतम सुस्वागतम. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली मिळाली, मात्र मागे 2 बॉल निर्धाव फेकले गोलंदाज सागर पाटीलला. तिथे थोडासा पाकअप ओव्हर मध्ये आला. पहिल्या षटकाच्या अखेरीस 18 या आकड्यावरती जयगणे डान्सर संघ सेकंड षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज विशाल पाटील हा दुसरा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर केला वेलकम मुसाने टीमला. बाद 4 षटकांच्या समोर एक विस्फोटक खेळाडू किशोर पोरजी हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये गोलंदाज तयार. पहिलाच बॉल थोडासा स्लोवर बॉल होता. बॅट वेगाने फिरवण्याचा प्रयत्न जरूर झाला, मात्र गती थोडीशी कमी होती बॉलवरती. त्याचा बेनिफिट मिळाला जिथे तुम्हाला हा डॉट चेंडू पाहायला मिळता. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 18 या आकड्यावरती. कामेश पाटील यांची भरपूर मेहनत या स्पर्धेमध्ये पाहतोय आणि तेवढी चांगली स्पर्धा देखील आपण इथे एन्जॉय करतो. पहिला बॉल निर्धाव आलाय समोर किशोर पोरजी हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये गोलंदाज तयार. सेकंड बॉल विशाल पाटील मध्ये फेकला. वेग भन्नाट होता. अगदी खोलबट टप्प्याचा बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न होता. चढ मध्ये हा बॉल डिलिव्हर केला जिथे फलंदाजाला चकवा दिला. यष्टीरक्षक थोडंसं फंबलिंग झालं, त्याचा फायदा मिळाला आणि या बॉलवरती 22 मध्ये सिंगल आले. एका दाबेला प्राधान्य, एका दाबेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ 19 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. पहिल्या षटकामध्ये 4 बॉल मध्ये तब्बल 18 धाबा जमा केला. त्याच्यानंतर धावेवरती अंकुश लावले सध्या वेलकम मुसाने टीमला. हा ट्रॅकर बॉल परफेक्ट लाईन परफ्यूम डिलिव्हरी, शरीराला सुगंधित करणारा हा बॉल डिलिव्हर केला विशाल पाटीलला जिथे डॉट चेंडू पाहायला मिळतं. धाबेवरती आता ब्रेक लावला. राकेश पोरजीची विकेट गेल्यानंतर थोडासा धाबेची प्रतीक्षा करतं. बॅटिंग करत असताना जयगणे डान्सर संघ 4 षटकाची मॅच आहे. चांगला टार्गेट सेट करावा, कारण की समोर पाहिलं तर एक ताकदवर संघ वेलकम मुसाने आणि त्या संघासमोर तुम्हाला चांगलं टार्गेट नक्की सेट करावं लागेल. अशा स्थितीमध्ये केलेले डॉट चेंडू मॅच मध्ये भरपूर काही सांगून जातील. बॅटिंग करत असताना जय गणेश डान्सर टीम साठी 8 डॉट चेंडू आलाय. समोर शांत फलंदाज बारक्या पोरजीला आणि धावसंख्या देखील स्थिर फलकावरती संघ 19 या आकड्यावरती. पुढचा बॉल वेगवान बॉल होता. लाईन पाहावी लागेल. यस, पंचांचा इशारा की 80 वाईट. अवंतर धाव जोडली जाईल. अवंतरला संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिलीला संघ 20 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा मार्ग असा 4 षटकांची मॅच किमान मी म्हणेन. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना धान्सर टीमला 50+ धावांचा टार्गेट सेट केला तर एक फाईट टोटल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. समोर बारक्या पोरजी एक अष्टपैलू खेळाडू सध्या इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राईक वरती. प्रार केला, साईडला तडाखा दिला. स्टँडर्ड लेवल स्टँडर्ड डिस्पॅच टोकला षटकार. षटकाराला फलंदाज बारक्या पोरजीच्या बॅट मधून धावेला वेग मिळाला. संघ 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. थोडस शांत होत. त्याच्यानंतर हा आक्रमण काउंटर अटॅक करत असताना फलंदाज बारक्या पोरजी. पुढचा बॉल गोलंदाज या विशाल पाटील. शेवटचा अंतिम बॉल थोडस अतिरिक्त बाउन्स पाहिलं या बॉलवरती. यष्टीरक्षक चकवा देत असताना मात्र क्षेत्ररक्षण जोपर्यंत चेंडू अडवतील तोपर्यंत आपण पाहिलं सिंगलला प्राधान्य. लेग पास मध्ये हे एक धाव आली. अशा रीतीनं 2 षटकांचे खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस जयगणे डान्सर संघ 1 बाद संघ जाऊन पोहोचला 27 या आकड्यावरती. कालचा दिवसा विचार केला तर काल दिवस रात्रमध्ये आपण टोटल 11 वाजता सर्व सामने कव्हर केले. आज थोडासा उशीर झाला, त्याच्यामुळे उसाने टीम आपण जास्त वेळ खर्च करू नका. आपण लगेच क्षेत्रशी सजून घ्या. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस
13.50च्या सरासरीने दाबा जमा केला आणि संघ जाऊन पोहोचला 27 या आकड्यावरती जय गणेश डान्सर संघ। अजूनही 12 बॉल आहेत। किशोर 4G आणि बारक्या 4G जोडी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल। एक चांगला टार्गेट सेट करायचं आहे तर तुम्हाला दोन्ही साइड आता अटॅकिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तिसरा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर केलाय वेलकम उसाने टीमला गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल। बंटी म्हात्रे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय। चला स्पीडअप करा सागर, थोडं स्पीडअप करा कारण की काल आपण विचार करता 11 वाजता टोटल सर्व सामने कव्हर झाले। आज थोडासा उशीर होता त्याच्यामुळे मी विनंती करी की आपण स्पीडअप करा। तर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज बंटी म्हात्रे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आला। 12 मध्ये 27 खर्च केला। येणाऱ्या 12 बॉल मध्ये किती धावा बनल्या जातील धान्स टीमच्या माध्यमातून समोर बारक्या 4G प्रहार करण्याचा प्रयत्न, लेंथ लाईन चांगली आहे आणि इथे मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळतं। पहिला बॉल निर्धाव फेकला गोलंदाज बंटी म्हात्रेना, पण डॉट चेंडू ना तुमच्या मनामध्ये जो टार्गेट सेट केलाय ना तर टार्गेट पर्यंत पोहोचता येणार नाही। जर तुम्हाला त्या टार्गेट पर्यंत पोहोचायचं ना तर प्रत्येक बॉल वरती धाव बनवावी लागेल, तेव्हाच तुम्ही तुमच्या मनामध्ये जो टार्गेट सेट केला तो पर्यंत पोहोचू शकता। हा प्रॅकर थोडस वेटानं आज केलं, त्याच्यानंतर फटका पाईन रिझनला टोलला जिथे क्षेत्ररक्षक नाही आहेत मल्तीचा ठोकला बारक्या 4G न हा चौकार। करता एक षटकार एक चौकाराच्या मदतीनं बारक्यानं सध्या 10 धाब्यांचे योगदान दिला। येस ऑन स्क्रीन वरती आपण पाहतोय प्रेक्षकांवरती या स्पर्धेला एन्जॉय करत असताना गोलंदाज तयार हो चढ मध्ये फेकला। क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर डायरेक्ट देखील प्रयत्न झाला आणि तोपर्यंत सेफ ऑफिस क्रीज वरती पोहोचला। लेग पास मध्ये सिंगल आली, एका दाब्याला प्राधान्य संघ जाऊन पोहोचला। पलकावरती धाबा पहिला 32 धाबा धाव पुस्तकावरती। षटक क्रमांक 3 मार्गस्थ गोलंदाज बंटी म्हात्रे प्रहार करावा लागेल मॅच मध्ये। अभिनय तो कभी नाही, एखाद्या ट्रॉफी वरती जर तुम्हाला नाव कोरायचं ना तर तुम्हाला या मॅच मध्ये चांगलं टार्गेट सेट करावं लागेल डान्स टीमला आणि ते जर करायचं असेल तर तुम्हाला हवा रॅकेटचा वापर मॅच मध्ये करावा लागेल। अतिरिक्त उचली पहिल्या बॉल वरती हाईट फॅक्टर भरपूर होता, पंचांना दंडित घोषित केलाय। यस नोचा इशारा टोटल या बॉल वरती धावाला त्या मात्र और तो चुकी करतो मॅच मध्ये वेलकम उसाटने पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न। तब्बल धावा किती असते अंपायर 4 आणि 1 9 टोटल 5 पंजा 5 धावा ऍड केल्या जातील। पण अतिरिक्त धावा या तुमच्यासाठी भरपूर मागण्या राहतील। सध्या वेलकम मुसान टीम साठी तुम्ही पहिल्या पूर्वार्धामध्ये ज्या चुका कराल जेवढा अवंत एक्स्ट्रा धावा खर्च कराल ना त्या तुम्हाला सेकंड सत्रामध्ये जेव्हा तुम्ही चेसिंग साठी उतराल ना त्या धावा तुमच्यासाठी कर्दनकार राहतील। त्याच धावा इथे अतिरिक्त ऍड केल्या जातील। अतिरिक्त धाब्यानं संघ पुढे सरकला। फलकावधी धावा पहिला संघ 37 या आकड्यावरती फ्रीटचा बॉल समोर एक विस्फोटक खेळाडू आज ओपनर फलंदाज किशोर 4G ऑन स्ट्राइक वरती गोलंदाज तयार बंटी म्हात्रे। पुलटास बॉल थोडा स्लोवर बॉल होता, बसवण्याचा प्रयत्न सुरू होता। पाकपास कवरलेला टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला। एका धावेला प्राधान्य देत असताना संघ पुढे सरसाला। संघाची धाव संख्या पहिली 38 धावा। षटक क्रमांक 30 मार्गस्थ बंटी म्हात्रे चुका सुरू केला 9 मध्ये यस रेफर घेतला हाईट फॅक्टर साठी। बासवर होय का अंपायर? तर आमचे आयोजक करते यांच्या माध्यमातून पाहणी केले जाईल आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल। प्राप्ती डिजिटल लाईव्ह यांच्या माध्यमातून पूर्णपणे स्पर्धा कव्हर केली जाते। एक चांगली क्वालिटी क्लॅरिटी अशी वाहिनी आपण जितूबाई गोंदले यांची ही वाहिनी पाहतोय। सातत्यानं अनेक स्पर्धेमध्ये आणि टेनिस क्रिकेटच्या खरंतर पटलावरती एक क्रेज आणि ब्रँड म्हणून जी वाहिनी पाहतोय ते प्राप्ती डिजिटल या स्पर्धेला कव्हर करत असताना
यस फेअर डिलिव्हरी सेफ लँडिंग झालाय इथे या बॉलवरती धाव पाहिली तर सिंगल आली एका धावेनं संघ 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचला या षटकाचा विचार केला 4 चेंडू फेकले 11 धाबा बंटी मात्रने खर्च केल्या अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी आहे समोर पारख्या पोरजी एक विस्फोटक खेळाडू आता विस्फोटक बाणा देखील अजमावा लागेल मॅच मध्ये चांगला टार्गेट सेट करायचं ना तर तुम्हाला इथे मोठे फटके खेळावे लागतील तोच प्रियता जरूर ऑनसाइडला खेळला क्षेत्ररक्षक आहे सिंगलला प्राधान्य एका धावेला प्राधान्य देत असताना संघ पुढे सरसावला संघ जाऊन पोहोचला 39 39 या आकड्यावरती 39 धाबा धाव पुस्तकावरती पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेट झाली स्ट्राइक वरती फलंदाज किशोर पोरजी 4 बॉल 6 धाब्यांचं योगदान दिला मोठ्या फटक्यांपासून थोडासा वंचित ठेवण्याचा प्रयत्न जरूर केला बंटी मात्रेना ओब्रार करण्याचा प्रयत्न जड मध्ये फेकला लाऊड अपीस आली रनआउटची देखील संधी आणि तिथे मात्र एक धाव कंप्लीट केली एका धाब्याला प्राधान्य दिला अंतिम बॉलवरती आले सिंगल अशा रीतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त झाला 3 षटकांच्या अखेरीस एक बाद जय गणेश डान्सर संघ जाऊन पोहोचला 39 39 या आकड्यावरती चला स्पीडअप करा शेवटचा षटक असेल 3 षटकांच्या अखेरीस संघ 40 या आकड्यावरती 5 चांगला टार्गेट सेट करत असताना आपण सध्या जय गणेश डान्सर टीमला पाहतोय एक विकेट गमावला त्याच्यानंतर भरपूर चांगली पार्टनरशिप किशोर पोरजी यांना बारक्याची आपण बॅटिंग पाहिली जिथे संघ 40 या आकड्यावरती अंतिम षटक या बॉलिंग ट्रॅक वरती संकेत पाटील हा गोलंदाज चौथा ट्रम्प कार्ड सध्या वापर केला ज्याचं संकेत पाटील हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता चला स्पीडअप करा शेवटचे 6 बॉल टार्गेट सेट हा षटक असेल गोलंदाज संकेत पाटील पहिलाच बॉल ऑफसाइडला केला इनसाइड आउट चेंडू हवेमध्ये कॅप भरपूर चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर यस पंचांचा इशारा मिळतीचा टोकलाय हा चौकार 4 धाब्यात फलंदाज किशोर पोरजीच्या बॅट बंधून 4 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला डबल 44 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना जय गणेश डान्सर संघ किशोर पोरजी आज ओपनर आणि शेवटपर्यंत स्थळ टोकून राहिला हा स्थळ कशासाठी टोकलाय ना तर डान्सर टीमला एक चांगल्या टार्गेट वरती नेण्यासाठी किशोर पोरजीनं हा स्थळ टोकला तेवढाच चांगले खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला सध्या पाहायला मिळता पुढचा बॉस संकेत पाटील हो अपर कट केला पल्लू कट केल्याचा प्रयत्न सुरू झाला लॉंग लेगला चेंडू निघून झाला नॉन स्टॉप 4 धाब्यासाठी सलग बॅक टू बॅक हा दुसरा चौकार फलंदाज किशोर पोरजीच्या बॅटमधून अंतिमच्या ओव्हरमध्ये स्लॉगरच्या षटकामध्ये चांगला खेळ साकारत असताना सध्या किशोर पोरजी हा फलंदाज सलग बॅक टू बॅक दुसऱ्या चौकाला 4 धाब्यानं संघ देखील पुढे सरसावला संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला तब्बल 48 धाबा धाव पुस्तकावरती सो टार्गेट सेट करायचं होतं टार्गेट पर्यंत पोहोचत असताना सध्या जय गणेश डान्सर संघ अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी गोलंदाज तयार प्रहार केलाय चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज साल्या चेंडू खाली मात्र सेफ लँडिंग झाला बॉल जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील तोपर्यंत धप्पलला प्राधान्य दिला 2 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय संघ जाऊन पोहोचला 50 या आकड्यावरती बॅटिंग करत असला जय गणेश डान्सर संघ अजून 3 बॉल शिल्लक समोर किशोर पोरजी 8 बॉल वैयक्तिक 16 धाब्यांचं योगदान दिला आणि महत्वपूर्ण मॅच मध्ये भरपूर चांगला खेळ अंतिम क्षणाला चांगली फलंदाजी काउंटर अटॅक करत असताना फलंदाज किशोर पोरजी राकेश पोरजीने चांगलं स्टार्ट दिलं त्याचे विकेट गेल्यानंतर टीमची जबाबदारी खरं तर किशोर पोरजी आणि फलंदाज पारख्या पोरजीनं सांभाळली आणि एक चांगल्या टार्गेटवरती नेण्याचा प्रयत्न सध्या केला या दोन्ही फलंदाजाला चला स्पीडअप करा वारंवार सूचना उसळणी टीम लक्षात सुद्धा आपण जास्त वेळ खर्च करता शेवटचे 3 बॉल गोलंदाज सह्या पुन्हा एकदा संकेत पाटील प्रहार करण्याचा प्रयत्न लाईन खराब पंचांचा इशारा की इट इज द वाईट अवंतर धाव जोडली जाईल अवंतर धावेनं संघ पुढे सरसावलाय संघाची धावसंख्या पहिली तब्बल संघ जाऊन पोहोचला 51 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना
जय गणेश धानसे संघ 51 धावा धाव पुस्तकावरती पुढचा बॉल गोलंदाज या पुन्हा एकदा संकेत पाटील चला जास्त उशीर करता लक्ष असू द्या समोर किशोर पोरजे फलंदाज इन ऍक्शन मध्ये आज ओपनर शेवटपर्यंत भरपूर चांगला खेळ साकारतोय जिथे दिलाय तडाका ठोकला हा ब्रँडी षटका फलंदाज किशोर पोरजीना काय खेळतायत आणि मुख्य मंचकावरती आमची संपूर्ण टीम एकनाथ माली यांचे ग्रेट समर्थक आणि कट्टर समर्थक आमचे हर्षल सोनवणे आणि जिगरी यारचे अध्यक्ष आमचे राहुल ठाकूर आणि उर्फ डीजे रॉय आमचे विपुलजी केनी त्यानंतर आमचे भाऊ केनी त्यानंतर साहिल सोनावणे असतील अंकित शेठ पाटील असतील सचिन शेठ पाटील असतील साहिल शेठ सोनावणे असतील आणि मंचिकावरती सर्वांचं हार्दिक स्वागत पुढचा बॉल पुन्हा प्रहार केला चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय क्षेत्रक्षक दूरवरनं प्रवास केला मात्र त्याला चकवा देत असताना चेंडू डीपला निघून चाललाय धपलला प्राधान्य 2 कंप्लीट झाल्या तिसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केलाय आणि 3 धाबा देखील बघता बघता कंप्लीट केला 3 धाबेला प्राधान्य 3 धाबेनं संघ पुढे सरसावला संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला 6 या आकड्यावरती 7 धाबा धाव पुस्तकावरती 5 चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाजांना केला राकेश पोरजेनं चांगला स्टार्ट दिला त्याच्यानंतर अगदी चांगला खेळ बारक्या पोरजेनं फलंदाज किशोर पोरजेनं साकारला अंतिम बॉलवरती कोणती मोहर फलंदाज बारक्या पोरजीच्या बॅटमधून पाहायला मिळतं टार्गेट सेट अप बॉल किती धाब्यांचं टार्गेट सेट करत पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जय गणेश धानसे संघ गोलंदाज या पुन्हा एकदा संकेत पाटील धाब्यांची लयलूट केली स्लॉगरच्या षटकामध्ये अंतिम बॉल हा ट्रॅकर होता लाईन चांगली होती लेन्स चांगली होती अंतिम बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळतं अशा रीतीनं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जय गणेश धानसे टीमनं तब्बल 60 धाबा जमा केल्या आणि 61 धाब्यांचं लक्ष आता सेकंड 17 मध्ये वेलकम उत्सर्णी टीम समोर असेल 24 बॉल 61 धाबा या ऐक्या कॉम्बॉक्स मध्ये आपण चेंज करूया कॉम्बॉक्स मध्ये आवाज ऐका मिळेल ते आमचे साथी समालोचक साई राजे सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला थँक्यू सो मच नक्की स्क्रीनच्या समोर एकनाथ माली यांचे खंदे समर्थक आणि बिग फॅन आमचे हर्षल सोनावणे आणि आमचे आपलं जिगरी यार यांचे अध्यक्ष ग्रुपचे अध्यक्ष आहेत आमचे राहुलजी राठोड राहुल ठाकूर आणि त्यानंतर आमचे अंकित पाटील असतील सचिनजी केनी असतील साहिल सोनावणे असतील आकाशजी काजले असतील बोल संपूर्ण या ठिकाणी आलेत त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत यस मंगेश आपण अगदी चांगलं समालोचन केलं चला थँक्यू सो मच कैलास दादा आपण आराम करा 46 वर्ष झाले तुमचे बाबा तर धन्यवाद मंगेश पाटील धन्यवाद योगेश मडवी सर मॅचचा आनंद घेतात खऱ्या अर्थानं आपण पाहतोय कमलाकर शेठ पाटील त्यानंतर आमचे निधोज दादा केनी साहेब त्यानंतर आमचे प्रवीण दादा दळवी असतील त्यानंतर आमचे विलास दादा गरज साहेब मॅचचा आनंद घेतात सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे चला विकेट हॅट्रिक साठी निर्भय मंडप डेकोरेटरचे ऑनर अमीर शेठ पोरजी यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे 60 धावा काढल्यात श्री गणेश्वर दानसन संघानं आणि 61 धावांचा आव्हान आहे तो मात्र स्वर्गीय हरिमडवी प्रतिष्ठान वेलकम मुसारने टीम चला सलामीची जोडी लगेच उतराव पण मैदानावरती गणेश दादा जबरदस्त डीजे ऑपरेटिंग सिस्टम चला चेंडू आपण चेकअप करा सागर
हरकत नाही, सुपर सिक्सरचे बॉल आहेत, कुठलाही चेंडू घ्या, जो फोडाल तोच चॉईस करा, हरकत नाहीये. दोनापैकी दोन्ही घेऊन जाऊ शकता, कारण चेंडू सुपर टेनिक्स आहेत. चला दोन्ही टीम साठी देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. ही गुलाबी थंडी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते. विकेट हॅट्रिक साठी खऱ्या अर्थानं आमिर शेठ पोरजी, निर्भय मंडप डेकोरेटचे मालक, पहा आमचे विपुल शेठ केनी यांचे सुपुत्र विभान, अगदी पप्पांच्या लाडात आला तो. विहान तुझं देखील स्वागत आहे. तुझ्या लगभग आम्ही 27 ते 28 चिठ्ठ्या टाकल्या होत्या, चिठ्ठी लागली नाही. स्मित आमचे स्मित सतीश केनी यांच्या मुलाचाच वाढदिवस होता, त्याच्या मी जवळपास 29 चिठ्ठ्या टाकल्या होत्या. हरकत नाही, पण नशीबवान खेळाडू आणि नशीबवान आमचा मुलगा ठरला खऱ्या तर आमचे यस गरीब माणूस, जाल तिथे विहीर करणारा माणूस मुकुंद शेठ राजे. चला असे मजाक सिलसिला आपण चालू ठेवूया. जाऊया मॅचच्या दिशेनं. संकेत पाटील स्ट्राइक एंड वरती, टार्गेट भरपूर मोठा समोरच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक आहे जबरदस्त क्षेत्ररक्षण. राकेश पोरजीनं जबरदस्त एवन क्वालिटीचं क्षेत्ररक्षण. तुषार पोरजी मॅचचा आनंद घेतात. आमदार ट्रॉफी त्यांचं आयोजन भरपूर मोठ्या जोमात चालू आहे. तर तुषार शेट्ट पोरजी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावं मंचिकावरती. जितू दादा पोरजी मॅचचा आनंद घेतात, तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आमिर पोरजी आपलं देखील स्वागत आहे. समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहेत, सजावट केली होती ज्या दिशेनं गोलंदाजी करतायत. नाही गोलंदाज आपण पाहतोय खऱ्या अर्थानं बारक्या पोरजी अगदी चांगली गोलंदाजी. 61 डावांचं लक्ष आहे, 15.25 ही सरासरी तुम्हाला गाठायची आहे जिंकण्यासाठी. संकेत आडव्या बॅटना, किशोर आल्या डायरेक्ट हिट, निशाणा चुकलाय. नक्कीच प्रयत्न खूप चांगले होते किशोर पोरजी यांचं, परंतु चला नशिबाची साथ संकेतच्या माध्यमातून त्याला जीवनदान मिळालं मी म्हणेन, हरकत नाही आहे. एकूण धावसंख्या पाहिली गेली, एकूण धावसंख्या धावफलकावरती 3 धावसंख्या धावफलकावरती. संत वाहती इंद्रायणी, रिव्हर एंड करणं गोलंदाज सज्ज बारक्या. समोरच्या दिशेनं किशोर प्रोटेक्शन करतात. गुड बॉलिंग परफॉर्मन्स बाय दी बारक्या पोरजी. क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने सजावट केली त्या पद्धतीने त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतात, ही गोलंदाजीचं वैशिष्ट्य राहिले. तर विकेट हॅट्रिक साठी पहा निर्भय मंडप डेकोरेटर्सचे ओनर आमिर शेठ पोरजी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद, नक्कीच धन्यवाद. पाहिलं आमचे आमिर दादा पोरजी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलाय. आमिर दादा तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॅटच्या स्लॉट मध्ये या ठिकाणी आहेत राकेश पोरजीनं टिपला जेल. संपला या ठिकाणी सागर पाटीलचा खेळ. ते हा सॉन्ग आमचे कमलाकर शेठ पाटील यांचा आवडता सॉन्ग आहे आणि दादांची फरमाईश होती. दादा मॅचचा आनंद घेतात, हरकत नाही आहे. उद्या संकष्टी आहे, हरकत नाही आहे, मॅचचा आनंद घेतात.
तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विलास शेट गरज साहेब असतील, आमचे निर्दोष शेट टिकेनी साहेब मॅचचा आनंद घेतात. भरपूर चांगलं योगदान आणि कमलाकर शेट पाटील यांच्यावरती तुमचा जो प्रेम आहे असाच प्रेम असू द्या. यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पण पाहिला तर विकेट हॅट्रिकसाठी तब्बल आता 2000 रुपयाचं पारितोषिक निर्भय डेकोरेटरचे मालक आहेत आणि प्रत्येक विकेट हॅट्रिकसाठी आमचे योगेश दादा खरे साहेबांच्या माध्यमातून देखील बक्षिसांची कैरत असणार आहे. त्यांचा जो बक्षीस असतो तो गुपित असतो. येस जितू बाई गोंधली प्राप्ती डिजिटल लाईव्हचे आमचे करत आमचे बंधू तुले मित्र आहेत. भरपूर चेष्टा मस्करी त्यांची चालू असते आमच्यासोबत. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय हवे के साथ साथ घटा के संग संग चेंडू सीमारेषे बाहेर षटकार. अरे संपूर्ण सॉन्ग कमलाकर शेठ पाटील यांचे जे सॉन्ग करतात ना अगदी ते सॉन्ग आमचे गणेश दादा लावतायत. क्या बात आहे. जबरदस्त जबरदस्त प्रतियोगिता आपण या ठिकाणी आपण पाहतोय आणि सुपर 5 मध्ये जर डान्सर संघ दाखल झाला तर आमचे आमिर दादा निर्भय मंडप डेकोरेटरचे ऑनर यांच्याकडनं काहीतरी गुप्त सरप्राईज आहे. या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्र. फलंदाज बाद देवाची कैरात केली जाईल. अगदी समोर नाचा आपण आता. चला उत्कृष्ट डान्स केला तर कमलाकर शेठ पाटील यांच्या माध्यमातून तुम्हाला 500 रुपये देण्यात येतील. गाडी हरकत नाही. मॅचच्या दिशेने जाऊया. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 17 धावा आहेत. राकेश पोरजीची गोलंदाजी पाहिली. तिखट भारदस्त मारा करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. जबरदस्त खेळ आपण पाहतोय. श्री गणेश्वर डान्सर टीम मॅचचा आनंद घेतात. तुषार पोरजी तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही व्यक्त करू. आमिरजी पोरजी देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करू. जितू दादा असतील, धनंजय दादा पोरजी असतील, त्यानंतर आमचे गोल्डन मॅन नक्कीच योगेश दादा करत तुमचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत व्यक्त करू. मॅचच्या दिशेने जर केला तर राकेश पोरजी नामक गोलंदाज एकूण चेंडू फेकून झाल्या षटकातील 5 एकूण धावसंख्या धाव फलकावरती. विराट कोहली जर्सी क्रमांक 18 धावा धाव फलकावरती. जबरदस्त तडाखा लॉंग ऑफ मध्ये चांगला क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण. यासाठी डान्सर संघ ओळखला जातो. मग क्षेत्ररक्षण असो, फलंदाजी असो, गोलंदाजी. 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर वेलकम उसाटणे टीमची धावसंख्या धाव फलकावरती 20 धावा धाव फलकावरती. वर्षाचा मान पहिला
जोरदार टाळ्या, कारण इतक्या लोकांसमोर नाचणं इतकं खाऊ बात नाहीये. 500 रुपये तुम्हाला गुगल पे करू. प्रमोददादा पाटील करायला आम्ही कौतुक करेन. चला क्रिश, बारा चेंडू 41 धावांची गरज. समोर फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय तो मात्र ऋतिक पाटील, सिक्सर के कातील ऋतिक पाटील गॅप शोधण्याचा प्रयत्न करतायत. क्या बात आहे गणेश दादा, तुमची जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ना, तुम्हाला आमचा सल्यूट आहे. जबरदस्त. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर आमचे सत्यवानजी काकडे सरांचा इशारा, तो हा चेंडू खराब आहे. आणखीन एक चेंडू मात्र फेकावा लागेल. गोलंदाजी करत असताना क्रिश गोंधली इथे गोलंदाजी करतायत. क्रिशला आपण पाहू शकाल, टार्गेट भरपूर मोठा आहे. बॅकच्या स्लॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्शन देतात दीपस्तंभाप्रमाणे. ओहो, यावेळेस नक्कीच धाव मिळेल. फक्त एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपला. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 23 धावा. आणि नक्कीच सुपर 5 मध्ये जर का आपण पाहतो श्री गणेश्वर दानसर संघ क्वालिफाय झाला, तर ऋषभ डेकोरेटरचे मालक आमचे आमिर शेठ पोरजी यांच्या माध्यमातून काहीतरी निर्भय मंडप डेकोरेटरचे मालक नक्कीच आमिर शेठ पोरजी यांच्या माध्यमातून गुप्त काहीतरी आहे. कुछ तो गडबड आहे दया, काहीतरी सरप्राईज असेल. त्यानंतर आमचे योगी दादा करत हे देखील काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील. वेग होता, वेगाची स्वारी, गोलंदाजी करत आहेत क्रिश गोंधली. लय भारी, अप्रतिम गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. जसे जसे चेंडू डॉट जातील ना, तितका प्रेशर मात्र यावेळेस आपण पाहतो. 9 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. समोर फलंदाज आपण पाहतो यावेळेस उजव्या हाताचा फलंदाज टॅपिंग क्रिकेट. फलंदाज यावेळेस रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद. आवडतीचा पसंतीचं गाणं आमच्या डीजे मास्टर गणेश दादाने लावलं. गणेश दादा तुमचा विशेष कौतुक. आणि विलास दादा करत मॅचचा आनंद घेतात. तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. समोरच्या दिशेनं फक्त सिंगल, काय क्षेत्ररक्षण करतायत. फक्त सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टिपते. एकूण धावसंख्या धावफलकावरती 24 2 डझनामध्ये 61 धावा काढायच्या होत्या. आता भरपूर अडथळा निर्माण झालाय. मी म्हणेन 7 मध्ये 37. प्रत्येक चेंडू आता सीमारेषेबाहेर. सिंगल काढली त्यानंतर 6 मध्ये 6 षटकार तुम्हाला ठोकायचे आहेत. क्या बात आहे आमिर शेठ. निर्भय मंडप डेकोरेटचे मालक कार्यार्थ्यांना आमचे आमिर शेठ पोरजी यांच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेतात. आणि कॉम्बॉक्ससाठी देखील त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक आलं. त्यांचं आमिर यांच्या माध्यमातून आम्हाला कॉम्बॉक्ससाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं. तुमचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि त्यानंतर यस डीजे मास्टर
जर मंचकावरती असते तर गौतमी पाटील पेक्षा खतरनाक कातील आमचे प्रमोद पाटील. चला मॅचच्या दिशेने 6 चेंडू जिंकण्यासाठी अद्याप देखील पाहिलं 37 धावा कंपल्सरी चेसिंग आहे. मॅच आता एकतर्फी बनत चालली आहे. गोलंदाज तयार. षटक क्रमांक 14 किशोर. आडव्या बॅटनं स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू चाललाय धन 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 करत आउट ऑफ द पार. 4 रन. सासूसने केली पाठी ना जावया गल्ला तुझी. नक्कीच चांगला फटका देर से आहे दुरुस्त आहे. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. आला रे आला. चांगला फटका एक्झिक्यूट केला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे. चेंडू आणखीन एक 4 रन. क्या बात आहे. इथे गोलंदाज तयार. बॅट आडव्या बॅटनं संकेतच्या नंतर हा फलंदाज जयदास खेळतो का. नितीनच्या बॅट्स मधून आणखीन दमदार षटकार. चला एकूण धावसंख्या धाबळकोती पाहिली गेली तर 44. चला आपण विशेष सत्कार जिगरी ग्रुपचे अध्यक्ष राहुल भाई यांचा शुभ सन्मान आम्ही करू. राहुलजी चला राहुल तुमचा शुभ सन्मान आम्ही करू. आमचे हर्षल असतील एकनाथजी माली यांचे ग्रेट फॅन आहेत. हर्षल सोनावणे राहुल चला आपण सर्वांचा एकत्रित शुभ सन्मान. यावेळी लेग स्टिकच्या बाहेरून चेंडू पनिशमेंट दिली जाते. व्हाईट ची खून अद्याप देखील 2 चेंडू. हो चांगला फटका आहे. क्या बात आहे. सिद्धी करवले पेटाली स्टँड मधून चेंडू सीमारेषा बाहेर. 4. खांद्यावर घेईल जबरदस्त अमीर शेठ पोटजी. त्यानंतर आमचे योगेंद्र दादा घरत खऱ्या अर्थानं आपल्या संघ सुपर 5 साठी क्वालिफाय झाला. तर एकदा जोरदार टाळल्या टीम दानसर संघासाठी. जय गणेश्वर टीम दानसर. नक्कीच वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आणि वाईल्ड कार्ड एंट्री मध्ये सुपर 5 मध्ये क्वालिफाय झालाय दानसर संघ. देऊ